शिरोळ तालुक्यात 131 वृद्ध व विकलांगांनी बजावला मतदानाचा हक्क। सध्याच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच 85 पेक्षा जास्त वय असणारे आणि शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यात आली। याची कारवाई शिरोळ तालुक्यात सुरू करण्यात आली। मतदान केंद्राचे अधिकारी तसेच पोलीस बंदोबस्तात बॅलेट पेपरच्या माध्यमातून सदरच्या विकलांग तसेच वृद्ध व्यक्तींचं मतदान घेण्यात आलं। शिरोळ तालुक्यात वृद्ध व अपंग मिळून सुमारे 153 दिव्यांग मतदार आहेत। यापैकी 14 या व्यक्ती नोंदणीकृत मयत झालेल्या आहेत, तर 8 व्यक्ती रुग्णालयात अथवा परगावी असल्याने 131 वृद्ध व विकलांग मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मतदानापासून एकही मतदार वंचित राहू नये व ज्या दिव्यांग व वृद्धांना मतदार केंद्रात जाऊन लाईनमध्ये उभं राहता येत नसल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहत होते, ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगातर्फे ज्या दिव्यांग वृद्धांना मतदान केंद्रावर जाता येत नसेल अशा मतदारांनी अर्ज 12D नंबरचा फॉर्म भरून नाव नोंदणी केलेल्या दिव्यांग वृद्धांना गृहमतदानाची मोहीम राबवण्यात आली। त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने नियुक्ती केलेल्या गृहमतदान पथकाने शिरोळ तालुक्यातील वृद्ध आणि अपंग लोकांचं मतदान प्रक्रिया घरोघरी जाऊन पार पाडली आहे।